नमस्कार, माझं नाव सावनी श्रीनिवास एकसंबेकर आणि मी सध्या रेमेडियल एज्युकेटर, बिहेवियरल थेरपिस्ट आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करते. सो आता आपण बघणार आहोत की बेशिस्त म्हणजे काय किंवा बेशिस्तपणा कसा हाताळायचा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे जाणून घेऊयात की बेशिस्त म्हणजे काय असतं नक्की. एखाद्या वर्गात, एखाद्या शाळेत एखादा बेशिस्त मुलगा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्की काय असतं. सो ह्याचं बेसिक मिनिंग हे आहे की बेशिस्तपणा म्हणजे जो शिस्तीचं किंवा नियमांचं पालन करत नाही त्याला आपण बेशिस्त म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वर्गात एखादा मुलगा नियमाचं पालन करत नाहीये तर असं एकदाच झाल्यावर आपण त्याला डिरेक्टली बेशिस्त म्हणून जाहीर करायचं का किंवा त्याला ते लेबल लावून टाकायचं का, तर असं आपल्याला नाही करायचं आहे. त्याच्या बेशिस्तपणाची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. सो म्हणजे काय करायचं की त्याच्या त्या बेशिस्त वर्तणुकीची फ्रिक्वेन्सी काय आहे, तो किती वेळा असं वागतोय, आठवड्यातनं पूर्णच दिवस असं वागतोय का, कधीतरी असं वागतोय का, खूप कमी वेळा वागतोय, त्याची इंटेन्सिटी काय आहे, त्याचे परिणाम काय होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण असं खूपदा होतं की एखादा मुलगा खूप बेशिस्तपणे वागत असतो सलग काही दिवस, मग नंतर शिक्षा मिळाल्यानंतर तो खूप प्रयत्न करत असतो की आता मी चांगलं वागेन, पण एकदा त्या मुलाला ते लेबल दिलं की हा बेशिस्त आहे तर त्याच्या मनावर त्याचा खूप परिणाम होतो. मग तो कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करत असेल आणि शिक्षक त्याला ओरडतच असतील तर त्याच्या मनावरही परिणाम होऊ शकतो. त्याला असंही वाटतं की मग मी वाईट वागत होतो तेव्हाही मला ओरडाच मिळत होता, मी चांगलं वागतोय तरीही मला ओरडाच मिळत होता, तर आता कशाला मी चांगलं वागू, मग मी वाईटच वागतो. दोन्हीचे परिणाम सेमच होतात. सो ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. असंही होऊ शकतं की मुलं जेव्हा ग्रो होत असतात तेव्हा त्यांची सेल्फ कन्सेप्ट तयार होत असते. सेल्फ कन्सेप्टमध्ये स्वतःच्या स्ट्रेंथ्स, स्वतःचे विकनेसेस याबद्दलचा अवेअरनेस तयार होत असतो आणि हा अवेअरनेस मोस्टली अशाच दृष्टिकोनातून तयार होतो की आपल्या आजूबाजूची लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा ते आपल्याला काय बोलतात. सो मुलांना असं वाटायला लागतं की हे लोक मला असं म्हणतात की तू बेशिस्त आहेस म्हणजे मी आहेच आहे. सो सेल्फ कन्सेप्ट तयार होताना त्यांची अशीच तयार होते की मी बेशिस्तच मुलगा आहे. त्यामुळे कुठलंही लेबलिंग न करता आपण जर त्याच्या बेशिस्तपणामागची कारणं जाणून घेतली की बाबा नक्की काय प्रॉब्लेम येतोय त्याला, म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा त्याला काही फिजिकल प्रॉब्लेम आहे का किंवा तो अटेन्शन सिकिंगसाठी ह्या गोष्टी करतोय का, की टीचर्सनी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून मी असं करतो. काही मुलांना घरी त्यांच्या फॅमिलीकडून व्यवस्थित लक्ष मिळत नाही किंवा अटेन्शन मिळत नाही किंवा फॅमिली मेंबर्स त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे मुलांना असं वाटू शकतं की आता मी शाळेत आलो तर माझ्याकडे इतकी लोक आहेत तर त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्याला आपण निगेटिव्ह अटेन्शन असंही म्हणतो. हे रिझन आहे का त्याच्या बेशिस्तपणामागे, का अजून काही प्रॉब्लेम्स आहेत, इमोशनल काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा कधी कधी इंटेलेक्च्युअल पण प्रॉब्लेम्स असतात की बाबा मी अटेन्शन स्पॅन या मुलाचा नाहीच आहे 20 मिनिटापेक्षा जास्त, तरीही आपण अशी एक्सपेक्टेशन ठेवतो की त्यांनी त्यापेक्षा जास्त अभ्यास केला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तर असे काही प्रॉब्लेम्स असतील जे खूप रेंजमध्ये व्हेरी होतात, तर तसं असेल तर आपण फक्त तो बेशिस्त आहे हा टॅग लावून त्याच्या मनावर तो परिणाम नाही होऊ दिला पाहिजे. एखाद्या मुलाला बेशिस्त म्हणणं किंवा त्याला ते लेबल लावणं ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी असू शकते की बऱ्याचदा तू गुड बॉय आहेस आणि तू बॅड बॉय आहेस अशा टर्म्स वापरतो. तर हे आपण त्या मुलालाच बॅड म्हणतोय किंवा आपण त्या मुलीलाच बॅड म्हणतोय, तर असं नसतं. आपण असं बोलू शकतो की तुझं बिहेवियर गुड होतं, तुझं हे बिहेवियर बॅड होतं. सो आपण बिहेवियर स्पेसिफिक जितकं त्यांना फीडबॅक देऊ, जितकं त्यांना बोलू तितकं ते चांगल्या रीतीने रिसीव्ह करू शकतात. जेव्हा आपण म्हणतो की तू बॅड बॉय आहेस तेव्हा आपण अख्ख्या त्या व्यक्तीलाच बॅड म्हणतोय आणि तसं नसतं. तो अख्खा मुलगा वाईट नसतो, त्याचं एखादं पर्टिक्युलर बिहेवियर बॅड असतं. सो हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा दुसऱ्या मुलाला मारतोय वर्गामध्ये, तर आपण त्याला असं सांगू शकतो की तू त्याला मारतोयस हे खूप बॅड बिहेवियर आहे आणि ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. इन्स्टेड ऑफ की त्याला डिरेक्टली म्हणणं की तू बॅड बॉय आहेस, कारण तो मुलगा म्हणून चांगलाच आहे पण त्याचं बिहेवियर बॅड आहे हे आपल्याला त्याला सांगण्याची गरज आहे.
मुलांच्या बेशिस्तपणामागे अजून एक कारण असं असू शकतं की फर्स्टली तर एका साईडला असं असतं की घरात काहीच रूल्स नाही आहेत, खूप मोकळीक आहे, काही शिस्त लावली गेली नाही आहे किंवा घरात सगळं मुलाच्या मनाप्रमाणे होतं, खूप ओव्हर पॅम्परिंग, ओव्हर प्रोटेक्टिंग असतं. सो सगळं मुलाच्या मनाप्रमाणे चाललेलं असतं. त्याच्यामुळे शाळेत आल्यावर सुद्धा त्याला असं वाटतं की इथे कुठल्याच ऑथॉरिटीला रिस्पेक्ट देण्याची गरज नाही किंवा मी माझ्या मनाप्रमाणे वागणार आहे. कुठल्याही ऑथॉरिटीचा ॲक्सेप्टन्स त्याला पटकन येत नाही आणि त्याच्यामुळे बेशिस्त वागलं जाऊ शकतं. ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट म्हणजे घरात इतकी कडक शिस्त असते, इतके नियम असतात की शाळेत आल्यावर त्याला असं वाटतं की मी आता कुठलेच नियम फॉलो नाही करणार, मी आता कुठलीच शिस्त फॉलो नाही करणार. आता इथे मला आई बाबा नाही आहेत रिस्ट्रिक्ट करायला, सो मी माझ्या मनाप्रमाणे वागणार. सो हे पण एक एक्झॅक्ट ऑपोजिट कारण असू शकतं की मुलं का बेशिस्त असू शकतात. जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आता वर्गातली ही पर्टिक्युलर मुलं बेशिस्त आहेत आणि आपल्याला प्रॉब्लेम लक्षात येतो, तर मग आता शिस्त कशी लावायची हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. सो त्यासाठी काही टेक्निक्स आहेत जे टीचर्स यूज करू शकतात. सो 2 गोष्टी आहेत, रिवॉर्ड्स आणि कॉन्सिक्वेन्सेस. तर रिवॉर्ड्स म्हणजे आपल्याला त्यांना काही मटेरियलिस्टिक रिवॉर्ड्स नाही द्यायचे, जसं की चॉकलेट दिलं, पेन्सिल दिली, पेन दिलं, अशा गोष्टी नाही करायच्या. तर आपल्याला रिवॉर्ड्स कसे देता येतील. फर्स्टली एखादा मुलगा फॉर एक्झाम्पल मागचे काही दिवस होमवर्क करून आणत नाही आहे किंवा मागचे काही दिवस वर्गात खूप दंगा करतोय, पण एखाद्या दिवशी त्याच्यानंतर तो शांत बसला किंवा त्याने होमवर्क करून आणला, तर तिथं त्याला प्रेज करणं खूप महत्त्वाचं आहे की ओके, तू लास्ट 5 दिवस होमवर्क करत नव्हतास, पण आज तू होमवर्क केलास, इट्स अ गुड थिंग, इट्स अ गुड बिहेवियर. किंवा तू मागचे बरेच दिवस खूप त्रास देत होतास, खूप दंगा करत होतास, आता तू नाही करतेस, आज तू शांत बसलास, तर इट्स अ गुड बिहेवियर. ते प्रेज करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांना तेव्हाच कळेल की ओके, हे गुड बिहेवियर आहे आणि मी हे फॉलो केलं पाहिजे. सो ह्यातून आपण त्यांच्या गुड बिहेवियर्सना प्रोत्साहन देतोय, ते करायला त्यांना मोटिवेट करतोय. सो हा झाला रिवॉर्ड्सचा पार्ट. ह्यात आपण एक थोडीशी स्टार सिस्टीम पण बनवू शकतो की एकदम लहान मुलं असतील तर त्यांना स्टार्स दिलेले खूप आवडतात. मग मे बी त्यांच्या नोटबुक्सवर असतील, त्यांच्या हातावर असतील, सो त्यांना ह्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात. सो हे पण आपण करू शकतो की ओके, तू मागचे 5 दिवस जर सलग त्रास दिला नाहीस किंवा शांत बसलास किंवा तू मारलं नाहीस, तर ॲट द एंड ऑफ द वीक मे बी तुला एक स्टार मिळेल किंवा तुझ्या नोटबुकवर एक स्टिकर मिळेल और वॉट एव्हर. सो ह्या गोष्टी ज्या अट्रॅक्टिव्ह असतात त्या आपण करू शकतो. खूप लहान वयात मुलांना इंटरनल मोटिवेशन येणं थोडं अवघड असतं की मी असंच वागलं पाहिजे किंवा बरोबर काय, चूक काय. सो हे कळण्यासाठी आपल्या एक्सपेक्टेशन्स क्लिअरली त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि एक एक्सटर्नल मोटिवेशन असणं पण गरजेचं आहे, कारण त्यांना आतून कळत नसतं की मी काय केलं तर चांगलं होणार आहे, मी काय केलं तर टीचर चांगलं म्हणणार आहे. सो हे एक्सपेक्टेशन्स क्लिअर ठेवणं, त्या रिवॉर्ड्सची सिस्टीम क्लिअर ठेवणं, ह्यांनी त्यांचं बिहेवियर सुधारायला खूप मदत होऊ शकते. दुसरा पार्ट असा आहे जो कॉन्सिक्वेन्स मी म्हणलं तसं. तर कॉन्सिक्वेन्स म्हणजे अगेन आपल्याला एक्स्ट्रीमला नाही जायचं आहे की आपल्याला मारायचं नाही आहे, खूप ओरडायचं नाही आहे किंवा काय उठा बशा काढ. ह्या गोष्टी केल्या तर आफ्टर अ पॉईंट मुलांना पण त्याची सवय होते की ओके, काय करतील फार फार तर मारतील, काय करतील फार फार तर उठ्या बशा काढायला होतील, ठीक आहे, माझं बिहेवियर सेमच राहणार आहे. त्यांना फरक पडेल असा कॉन्सिक्वेन्स त्यांना जर दिला तर त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो. तर ह्यात आपण काय करू शकतो, तर कॉन्सिक्वेन्सेस देताना त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट, म्हणजे त्यांना ड्रॉइंग काढायला खूप आवडत असेल, त्यांना ड्रॉइंगचा पिरियड खूप आवडत असेल, तर त्याला आपण हे सांगू शकतो की तू ह्या गोष्टी फॉलो केल्या नाही आहे, सो तुझा मे बी ड्रॉइंगचा पिरियड नाही होणार किंवा तुला त्यावेळी दुसरीकडे जाऊन बसायला लागेल. किंवा एखाद्या मुलाला होमवर्क करायचा फार कंटाळा असतो, तर त्याला हे सांगितलं जाऊ शकतं की तुला जास्त होमवर्क दिला जाईल आणि फक्त सांगायचं नाही आहे, हे खरंच कन्सिस्टंटली हे कॉन्सिक्वेन्सेस फॉलो करणं पण खूप गरजेचं आहे. कारण मुलांना असं वाटतं की ओके, टीचर म्हणतात मी हे करेन, पण ते त्या काही करत नाहीत, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. सो कन्सिस्टंटली कॉन्सिक्वेन्सेस फॉलो करणं, जे आपण बोललो आहे की मी ही शिक्षा करेन, ती खरंच शिक्षा देणं, शिक्षा म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस देणं, हे फार महत्त्वाचं आहे. सो ह्याच्यामुळे बिहेवियर सुधारायला मदत होऊ शकते.
रिवॉर्ड्सनी आपण काय चांगलं करतोय, आपले स्ट्रेंथ्स कळायला मदत होऊ शकते की ओके मी हे चांगलं केलं तर मला हे मिळणार आहे आणि हे चांगलं बिहेवियर आहे, हे मी फॉलो केलं तर मला मोठी एखादी गोष्ट मिळणार आहे. आणि कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्यांच्या आवडीच्या गोष्टी जर त्यांच्याकडनं काढून घेतल्या की मला एखाद्याला पीटीचा पिरियड आवडतोय तर तो त्याचा मिस झाला तर त्याला वाईट वाटेल आणि तर कुठेतरी त्याला असं वाटेल की मी माझं बिहेवियर चेंज केलं पाहिजे. सो रिवॉर्ड्स आणि कॉन्सिक्वेन्सेस ह्या दोन्ही गोष्टी वापरून आपण बिहेवियर मॉडिफाय करायला हेल्प करू शकतो. तुम्हाला जर असं जाणवलं की मी आता सगळे टेक्निक्स यूज करून बघितलेत, त्याला रिवॉर्ड्स देऊन कॉन्सिक्वेन्सेस देऊन बघितलेत आणि खूप दिवस झालेत तरी त्याच्या वागणुकीत काही फरक नाही आहे, तर अशा वेळी तुम्ही पालकांशी संवाद साधणं गरजेचं आहे. आणि अजून काही वेगळ्या गरजा असतील डॉक्टरशी किंवा काही तज्ज्ञांशी म्हणजे सायकोलॉजिस्ट किंवा अशा कुठल्या व्यक्तीशी बोलण्याची गरज असेल तर ती ॲक्शन तुम्ही घेतली पाहिजे.